ते जाऊ द्यात, कोकण पदवीधर आत्ताचा विषय नाही. सर, समान कायदा संदर्भातलं अमित शहानी आता वक्तव्य केलं शेवटच्या इलेक्शनच्या टप्प्यामध्ये. हे बघा, समान कायदा आणायचा असेल तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. राईट टू रिलिजन नावाचा फंडामेंटल राईट तुम्ही देऊन ठेवला आहे बाबासाहेबांनी. राजीव गांधींनी अतिशय सोप्या आणि चांगल्या शब्दात त्याचं वर्णन केलं आहे की धर्म हा गरजेचा आहे आणि या देशाचा आत्मा आहे तो. पण तो सगळ्या धर्मांचा तेवढाच सन्मान केला पाहिजे या देशाने जेवढा एका धर्माचा करू. सर्व धर्म आपल्याला तेवढेच प्यारे आहेत. त्याला ते आपण स्वातंत्र्य दिलं आहे. तू तुझा धर्म पाळ, तुझ्या धर्म रीतिरिवाजाप्रमाणे पुढे जा. तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकारातनं धर्माचं स्वातंत्र्य ही लाईन काढावी लागेल. याचाच अर्थ तुम्हाला संविधान बदलावं लागेल. बुद्धाने जे काही आता जे बुद्धांना मानतात ते जे सांगितलं आहे ते तुम्ही बदलणार आहात का? बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते तुम्ही बदलणार आहात का? ज्या पुस्तकाला इस्लाम धर्मामध्ये मान्यता आहे त्या कुराणमधलं काही बदलणार आहात का? जर तुम्हाला हे सगळं बदलायचं असेल तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. कारण का राईट टू रिलिजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये आणून त्याला पूर्ण बहुमताने एकमताने मान्यता घेऊन भारतीय संविधानात टाकून ते संविधान भारताला अर्पण केलं आहे. 2029 मध्ये नरेंद्र मोदी